हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तो भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ श्री सुधींद्र तीर्थ श्री सम्मेमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही जीव म्हळेले कसले म्हूण पळयत आसाची परमात्मान गीतेंतू सांगला देहि नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारती म्हूण म्हणला. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावक म्हूण सांगला. अचेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो अशोष्य एव च म्हूण सांगला. नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलोयम सनातनः हे पुरे गीतेंत परमात्मान सांगला. जीव नाश नतिलो जीवा खंयची शस्त्रे कुडकी करणाची जीव अदाह्य ताका खंयचेच उज्जन ताका लासू जायना. खंयचे उदकांत तो बुड्डून करगून वचना. खंयचे वारे ताका सुकोवन घालना. असल पुरेस निजावन जिवाक जनन रण आनी मरण म्हूण म्हळेल ना. ताका जिवाक जनन म्हळ्यार कसं न्ही, प्राकृत एक स्थूल शरीर मेळचेची जिवाक जनन, ते स्थूल शरीर नाश जावचेची मरण. तशी कृष्ण भगवद्गीतेंतू सांगता. आतां जीव निजावन एक अणुस्वरूपाचे हांगा भगवंताल इच्छा म्हूण म्हळेले एक आवरण जीवस्वरूपाचे जीवस्वरूपाक आवरणांत घालून आसता. आनी जिवाक तशें जावन आमी कोण म्हूण म्हळेले की स्वरूप अनुभव जायना. जिवाक निजावन ताजी एक योग्यता आसता. जाल्यार जिवान मुक्ती पावका म्हूण जाल्यार एक ताका प्राकृत देह मेळका. साधन कोरका न्हय ताणें साधन करना नशी मुक्ती मेळूं जत्वे ना न्हय. तशें जाल्यार त्या जिवाक साधन एक जावका आशिल्लें प्राकृत देह दिवचे परमात्मनाची. तशी ते जिवाक 3 नमुने देह परमात्मा दिता. लिंगदेह, अनिरुद्ध देह जो सूक्ष्म देह आनी एक स्थूल देह. हे लिंगदेह म्हूण म्हळ्यार एक परमात्माक परमात्मा संकल्पान परमात्माक त्या जिवात्माक आपण कोण म्हूण कळना नशी, तागेलें स्वरूप ज्ञान मेळना नशी एक आसूचे प्राकृत आवरणाक लिंग शरीर म्हणटाचे. हे सात्विक राजसीक तामसीक गुणान आस अज्ञानाक अविद्येक कारण जाता. जड देह म्हणटाचे जाल्यार परमात्माल इच्छे प्रकार स्वप्रकाश जावन आशिल्ले जिवाकय ज्ञानाकय आवरणांत घालता. तशें जावन जिवाक तागेले स्वरूपाचे गुणधर्म खंयचे अनुभवाक येना. हे लिंगदेहाचे एक आवरण शक्ती. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच महाभूत मन हे षोडश कला षोडशात्मक लिंगदेह म्हणटाचे. मुक्ती प्राप्ती मेळची पशी फुडें ते देह विरजा नदींतू स्नान करतकय तेन्ना लिंगदेह भंग जाता म्हणटाची. मुक्ती मेळतय संवसारांतू जीव म्हळ्यार कोण म्हळ्यार ताका लिंगदेह आसची आस. तशी परमात्माल साक्षात्कार जाले त्या वेळाक त्या जिवाक चेतन आनी तागेले जड जावन आसुची लिंगदेह हाजी भेद कळटा. आतां एक जिवाक अनंतानंत जन्म येवच्या कारण लिंगदेह. ही ताका म्हळ्यार जिवान साधना देहान केलेले कर्माक पुरय हे लिंगदेह आश्रय दिता. आनी त्या जिवाक ताजी योग्यतेक अनुगुण जावन आनी खंयची कर्म करूस ताजी बंधनांत घालता. प्रत्येक जीव कितले जन्म घेवन येता
तिथले कर्म अनुभव करता जलरी साधन मळे केल्लरी संसार बंधनांदून तो जीव मुक्त जाता तक स्वरूप आविर्भाव मुंचे त्या केदन जत्ता त्या परमात्मा मात्र गोतो जीवात्मा कोळूक साध्य ना परमात्मा केदना त्या जीवात्माक एक मुक्त जल्लो मळेल स्थिती दिता त्या परमात्माला निर्धार खंयची जिवा कितले जन्म कितले काळ त्या जिवानं जन्मा येऊ का केदन ताजी कर्माचे ऋण मुक्त जाता मुक्ताय जाता तेदन तो जीव मुक्त जाता आता लिंगदेह कश्यच म्हणून म्हणाली हरिकथामृत सारांतो जगन्नाथ दास सांगताची ಜೀವನಕ್ಕೆ ತುಷದಂತೆ ಲಿಂಗವು ಸಾವಕಾಶದಿ ಪೊಂದಿಸುತ್ತಲು ಪ್ರಾವರಣ ರೂಪದಲ್ಲಿ ಇಪ್ಪದು ಭಗವದಿಚ್ಛೆಯಲ್ಲಿ ಮಣರಿ ಜೀವಾಕ कशी तांदलाक सुतूची भात तुसो म्हणतात त्या आवरण जावनच की तशी जीवाक हे लिंगदेह आवरण जावन आसता जड प्रकृतीचे अभिमानी देवते ती जडई जीवय दोन्ही प्रकृतीचे अभिमानी देवते महालक्ष्मी तीची हे जीवाक देवी म्हणून घेता अधिदेवते जावन आसता जीवाक तशीची विरजे स्नान पर्यंतरदी हत्ते हदू विरजा स्नान जावूते त्या लिंगदेह शरीराक चाबून असता जीवाक आवरणशी असता केदन लिंगदेह भंग जाता तेदना ते जीवाचे आवरण म्हळ्यार ते लिंगदेह भंग जातनाची विरजा स्नान जातनाची हे लिंगदेह भंग जाता लिंग शरीरांतू दोन्ही आवरण म्हणटाची लिंग शरीराक खंयची ते म्हणारी जीवाच्छादिक आणि परमाच्छादिक म्हण ते जीवाच्छादिक आवरण म्हळ्यार कसं न्ही म्हणारी ते जीवाक ताजी स्वरूप ताजी योग्यता सगळं कळना अशी कितली की जन्म होत पळय हें कसल्या निमती म्हळ्यार जीवाच्छादिक आवरणान अन्यक परमात्माल विशयी ते जीवाक कळना नशी करचे तसले परमाच्छादिक आवरण हे लिंगदेहा विशयी जल आणि अनिरुद्ध देह ते लिंगदेहाक आवरण जावन आसूचे अनेक देह ते अनिरुद्ध देह ते अनिरुद्ध देह भारी सूक्ष्म जावन आसता तंग गेले जीवाचे योग्यतेक अनुगुण जावन अनिरुद्ध देहान तो जीव कर्म करता म्हळ्यार निजावन कर्म जावचे साधना शरीर म्हणून घेतिले स्थूल देहान जाल्यार अनिरुद्ध शरीर स्थूल शरिरापशी नित्य जावन आसता स्थूल शरीर येवच्याक नाश जावच्याक केदन ते स्थूल शरीर आसता पुरे कारण अनिरुद्ध देह अनिरुद्ध देहांतू तत्वाभिमानी देवते दैत्य आसताची परमात्मो तांकां अधीन करून घेवन नियमक जावन तांकां तो कर्म करयसिता ते अनिरुद्ध देहाचे कर्म आसपळ ते स्थूल देह प्राप्तीक कारण जातकी तशी हे केदना अनिरुद्ध देहनी सूक्ष्म देहनी ते लिंगदेह केदना कळचे म्हूण म्हळ्यार परमात्मा अनुग्रह जावन अपरोक्ष ज्ञान मेळटनाची अनेक स्थूल शरीर म्हणलें हे स्थूल शरीर आमी आमकां पळयतना दिसता पळय हेंचे शरीर कर्म कोरता जाल्यार लिंग शरिरान अनिरुद्ध शरिरान जायना तेची कर्म कोरता जाल्यार सूख भोगूंक जाल्यार साधन कोरता जाल्यार इंद्रिय जावपाची ते इंद्रिय आसूचे होड जावन आशिल्ले देह पंचभूतात्मक जावन आशिल्ले देह आमी आतां पळोवचे होड देह देखून ताका स्थूल शरीर म्हणटाची ना नातल्यार ते लिंग देह अनिरुद्ध देह पुरे भारी सूक्ष्म दोळे दिसना ते तशी परमात्मा स्थूल शरीराले परमात्माल कारुण्य ते स्थूल शरीरिक जीवा मेळचे म्हळ्यार परमात्मो महतत्व अहंकार तत्व पंचमहाभूत ह्या पुरे अंश घालून स्थूल देह दिता 24 तत्व सांगतो जीव पुरे साधन करता म्हणून जाल्यार खंयच्या निमती ते म्हळ्यार स्थूल शरिरा निमती तशें जावन स्थूल शरिराक साधना शरीर म्हूण सांगून दास सांगताचे
तशी शरीरान साधन कोर काजलरी स्थूल शरीरान साधन कोर काजलरी परमात्मा अनुग्रह कारण जत जनन मरण बंधन असंच असं स्थूल शरीराक जलरी त्यातनं परमात्माला कारुणी जत्ता त्यादना जन्म मरणाचे बंधना दुखून जीव मुक्त जत तशी लिंग अनिरुद्ध शरीरापाशी चढ उपकार आमका कंची शरीरान जावचित असलरी स्थूल शरीरान परमात्मा साधन कोरका स्थूल शरीर जावका तशी दासान सांगचे रुद्र इत्यादी देवतेंक अनिरुद्ध शरीराची तांगेले शरीर जावन असतके तशीची वरले जनाक पुरे स्थूल देह शरीर तांगेल तशी स्थूल शरीरांतो तत्वाभिमानी देवते दैत्य दोग जन वास करून असताची तशी थंय दोग जनलांत परस्पर स्पर्धी जतरस जीवाले योग्यतेक अनुसार जावन परमात्माले नियमनारी पुण्य पाप दोन्ही कर्मही जाता धर्म अधर्म असल दोन्ही द्वंद्व कर्म आचरण जाता हक्का परमात्मा प्रेरण करता जीवाले योग्यतेक अनुसार जावन ते जीवाकडेन परमात्मा साधन करयसिता तक्का जायशील फलय दिता तशी साधन पूर्ती करून तांगेले योग्यतेक अनुसार जावन मुक्ती दिता तशें जावन परमात्मा हें स्थूल शरीर निर्माण करून दिता एक जीवाक साधन करचे खातीर हे शरिराचे तिनी आवरण जाले स्थूल सूक्ष्म आनी लिंग आतां स्वतंत्र आणि अस्वतंत्र म्हळेले दोन तत्व या जगत्यांत सुचे परमात्मा सर्वतंत्र स्वतंत्र म्हणटाची तागेले सृष्टी सुचे सर्व चराचर जीव ते अस्वतंत्र परमात्मा अधीनांतू आसताची परमात्मान ते सर्व वस्तूंकय नियमन करचे परमात्माक अधीन जावन लक्ष्मी देव आसता ती जीव जड दोन्ही प्रपंचाकय एक यजमान जावन आसता परमात्मा लक्ष्मीक यजमान जावन आसता तशी परमात्मा ईशो लक्ष्मी तागेले पट्टा राणी ब्रह्म इत्यादी सकल जीव ते परमात्मा लक्ष्मी दास तशी केद्दोळतई तो यजमानू आमी दास म्हूण आमी निमगुचकना तो प्रश्न येवचना इत्याक म्हूण म्हळ्यार परमात्मा नादी अनंत जलेल दिकून परमात्माक अंत्य म्हळेले नाद दिकून तोज सर्व कालय ईश्वरूची आमी केन्नाय तागेले दासच आतां लौकीक जावन पळोवत जाल्यार बापसून सरली नंतर पूत घरा यजमान जाता बापसून करचें काम पळय तो करता इत्याक बापूस ना थंय तेची एक मॅनेजराक रिटायरमेंट जाले कुडले थंय आनी एक मॅनेजर बसता ह्या मॅनेजर घरा वता जाल्यार परमात्माक आनीक म्हूण म्हळेलें ना परमात्मा एकमेव अद्वितीय जालेले दिकून परमात्माक नाश ना दिकून तो केदळटी आसता मागीर कोण तागेले नंतर आमी जाताचे म्हूण म्हणचे प्रश्न ना आनीक म्हूण म्हळ्यार जिवाचे स्वरूप देह स्वरुपा विशयी आमी पळयलां देहा नाशस जिवानाश ना जीव अणुस्वरूप अप्राकृत परमात्मा जीव व अणुस्वरूप अप्राकृत देह परमात्मा मणकेची अप्राकृत देह शिवाय परमात्मा जावच्या साध्य ना जीव मोक्ष लोकाचे मुखाल्यारी ते मोक्ष योग्य जीव आसा पळय मोक्ष मेळ्ळेले जीवय तांकां तांणी थंय परमात्माला दिन जावन वचूंका तशी आतां आमी 15 अध्यायान पळयलां परमात्मा सांगता द्वौ इमौ पुरुषौ लोके अक्षरश्चाक्षर एव च अक्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थः अक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्तु अन्यः परमात्मेति उदाहृतः यो लोकत्रयम् आविश्य बिभर्ति अव्यय ईश्वर म्हळ्यार आव पुरुषोत्तम जगत्यांतू अक्षर आनी अक्षर म्हळ्यार दोन रितीची जीव आसाची
क्षर म्हळ्यार पुराय जीव खंयच्याक देहाक नाशस ते पुरे क्षर आनी सकल क्षराचे अभिमानी देवते म्हळ्यार कोण म्हळ्यार लक्ष्मी तीक देहनाशना केन्नाय परमात्माला वक्षस्थळ वासिनी जावन आसता ती तशी सर्व जिवांक आनी देवा आसूचे विलक्षण भेद परमात्मो गितेन तू सांगता तशी जिवांक चेतन लक्षण म्हणटाचे खंयचे ज्ञान इच्छा क्रियाशक्ती आसता जाल्यार स्वतंत्र जावन ताणें काम करतावे ना आमी जीव मानल्याक ताणें करचें म्हूण जाल्यार परमात्मो तो जीवाल ಒಟ್ಟು रब्बून तत्वाभिमानी इंद्रियाभिमानी देवतेंक अधीन करून घेवन तांगेल करीन ते देहाचे सर्व काम करिसिता जाल्यार ते जीव भ्रम्यान तो पडता हांवें पुराय केलेले हें हांव म्हळेल कसलें म्हळ्यार देहा वयचे अभिमान जाता तशी सर्व जीवय कर्म बंधनांत आसताची आसता ते बंधनान खंयची कर्मा बंधनाक पडलो तो ते अनेक जन्म घेवन येवन कर्मबंधन तुकून मुक्त जावका ते केदना कसले इत्ते कशी खंयची जन्मान तूं हे पुरे परमात्मा मात्र कळटा तो तडतडे जन्म दितर आसता आनी त्रिगुण संबंधान हे बंध कर्माचे ऋण तो तीर्शिता तेदना सर्व जिवांक आनंद जाता वयबे तशी जीव केदना दुखून आस तेदना दुखून परमात्मा अधीनांतू आस जीव आनी देव भेद म्हळ्यार हेंची आत्मा ही परमः स्वतंत्र अधिगुणो जीवो अल्पशक्ती अस्वतंत्रो अवर एवच म्हूण म्हळ्यार श्रुती स्मृतींतू जीव अल्पज्ञो जीव अपूर्णो जीव अल्पशक्तित्व या पुराय सांगताची परमात्मा पूर्ण सर्वज्ञो स्वातंत्र्य सुचो पारम्य सुचो म्हूण सांगून जीवदेव भेदाचे विशय वेदांतू सांगताचे तशीच भागवतांतूय सांगताचे द्वौ सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्ष परिशस्व जाते म्हूण जीव देह म्हळेल वृक्षांतू दोन्ही पक्ष आसताची जीव आनी देव म्हूण तो जीव म्हळेल पक्षी पाप पुण्याचे फल खाता जाल्यार देव म्हळेल पक्षी निर्लिप्त तशी जीवदेवाक भेद आस आतां मध्वाचार्यान कसो भेद जीवदेवांक सांगला पळय जीव अस्वतंत्र म्हणटाची जाल्यार परमात्मो सर्वस्वतंत्र म्हणटाची जिवाक केन्नाय दुख्ख आसता परमात्माक सुख दुख्खा दिलीप ना तो केन्नाय आनंदमय उची जिवाचे बाह्य देह अनित्य जावन आस ते प्राकृत जाल्यार परमात्मो तागेल देह अप्राकृत जाल्यार देखून तो नित्य अनित्य न्हय तो जिवाले तागेले म्हळेल कसलें ना जाल्यार हे सर्वय परमात्मालेची जिवाले स्वंत जावन कसलें ना म्हूण कशी सांगेत म्हळेली आमी हांगा आसतना शरीर घेवन आसताची ते शरिरान कसं कर्म करून काम करून तांगेली योग्यतेक समजावन घर की एक संपत्त की सुख की सगळें भोगताचे योग्यतानुसार जाल्यार हांगा आसतना ते मेगेले हांव केलेले हें मेगेलें म्हूण आनी म्हणीत शिवाय ते देहा वयरी हांव म्हळेल एक आरोप करून घेवन जाल्यार जिवाचे कसलें ना हांगा ते देहान कसं की संपादन करून हांवची जीव म्हळेल कसो म्हूण कळनाची देहाची हांव म्हळेल भ्रम्यांत तो जीव पडतकी पुरे हांव केलेलें म्हूण लेखतकी जाल्यार कसलेय हरू जायना केन्नाची मरण जातना त्या जिवाक स्वतंत्र म्हूण म्हळेल कसलें ना जीव बद्ध जावन आसता
जाल्यार परमात्मो नित्य मुक्त जावन आसता. जीव अल्पज्ञो, परमात्मो सर्वज्ञ म्हणटाची. जिवाक अल्पशक्ती जाल्यार परमात्मो सर्वशक्तो म्हण म्हणटाची. जीव अणू इतलो आसुचो जाल्यार परमात्मा तशी न्ही, सर्वत्र व्याप्त जावन आसचो. जीव पराधीन करता म्हळ्यार न्ही, जिवाक स्वतंत्र कर्तृत्व ना. आमी लेखचे मात्र आमी करचे म्हूण, जाल्यार परमात्मान कसं लेखला ते मात्र करचे देखून जीव पराधीन कर्त्र म्हणटाची. जाल्यार परमात्मो स्वतंत्र कर्त्र, ताका तो कोणाले अधीनांतू ना. जीव ब्रह्मादी देवते सकडी जिवाक रक्षण करता जाल्यार जिवा उठ ब्रह्मादी देवतेंके रक्षण करचे कोणे म्हळ्यार परमात्मा. जाल्यार परमात्मा रक्षण करतलो कोणे सचिवे ना. तो ताका जीव ब्रह्मादी देव सर्वय परमात्माक सेव करताची, स्तुती करताची. जीव श्रेष्ठ म्हणून अवर म्हणचे, अवर म्हळ्यार कनिष्ठ म्हणून. जाल्यार परमात्मो परमश्रेष्ठ. जिवाक अल्पगुणत्व असले परमात्मो अनंत गुण परिपूर्ण म्हणून म्हणटाचे. जीव दोषान बुडून गेला जाल्यार परमात्मो सर्व दोष दूर जावन आसता. हें जीव देवालांतुले एक भेद मध्वाचार्यान सांगिल्लें. हें जीव ईश्वर जीव देव भेद विशेष जावन चिंतन करता. परमात्माक सर्वोत्तम म्हूण म्हळ्यार मना व्हरून घेवन आमी परमात्माक सेव करता, स्तुती करता. तेदन परमात्माला अनुग्रह आमकां मेळटा. परब्रह्म म्हूण म्हणटाचे परमात्माक, विष्णूक. विष्णूले ईशत्व, सर्वव्याप्तत्व, स्वतंत्रत्व, सर्वज्ञत्व खंयची गुणाकय केन्नाय न्यून म्हूण म्हळेल ना. परमात्मो सदा सर्व काळाय तो यजमानूची, ईशूची, सदा सर्वदा सर्व जिवाचे, ब्रह्मादी समीत सर्व जिवाचे तो स्वामी जावन आसा. ब्रह्म, रुद्र, इंद्र इत्यादी सर्व देवते हांगाचे सर्व जीव परमात्माला दास जावन आसाचे. आमी त्या उडगास दवरून घेवका हांव परमात्माला दासोहम हें कोणाल मनान तो आसता, त्या रितीर कोण परमात्माला आराधन करता तो मुक्तीक अर्ह जाता. शिवाय अहम ब्रह्मास्मी सो अहम म्हूण सांगून म्हणटा पळय, हें दुर्मार्ग म्हणटाचे. हित अकरण अहित करण म्हणटात ताका. म्हळ्यार आमी तशें पळयलें जाल्यार आमगेले अहित मात्र पळयताचे कमी. म्हळ्यार आमकां कसलें बरेंपण आसना, दोश जाता म्हूण. आतां अहम ब्रह्मास्मी म्हूण म्हणलें न्हय, एक उदाहरण सांगचें जाल्यार हांव देव म्हळ्यार केन्नाय आनंदमय रे सुका न्हय. तसल्यार व्याधी आधी सकट येता शरिराक, दुख्ख जाता, दुख्ख भोगता. तें दुख्ख दूर करूं येतवे आमकां ना. केन्ना कसो व्याध येता, केन्ना कसो कश्ट येता. खंयचे कश्ट येता, कशें येता तें निवारण जाता की ना त्या समीत जिवाक वतना म्हणटना अहम ब्रह्मास्मी तत्त्वम असी दासोहम हें पुरे कसं म्हणचें, कशी सांगचें. आमी देव जावची कशी साध्य ना. तशी केन्नाय परमात्मो ईशू आमी दास, यांची दासोहम म्हण कशी बाई सोहम न्ही, दासोहम तशी लागल्यार मात्र आमी मुक्तीक वताची. तशी हे जीव देव भेद उडगासू दवरून घेवका. तशी उडगास आसुनूची परमात्मा सर्वश्रेष्ठ म्हूण लेखून आमी आमगेलें कर्तव्य कर्म करता. जीवराशी कितली आसता, कितली जीव आसाची, अनंता जीवराशय म्हणटाची. लेख करूं जायना तितले जीवराशी परमात्मो सृश्टी करता. सर्व जिवाक सृश्टी करता, पालन करता, कडेर म्हणटन लय करता. जाल्यार अपास जीवराशी जतर आसता. अनादिकाला दुखून परमात्मो जिवांक तांगेली कसकी गती दितर आसता. एक पंत म्हणटना जीवराशी नाश जाल्ली, लय जाल्ले, प्रलय जाल्ले सकट म्हणटाचे. जाल्ले थंयक ना, उपास जीवराशी सृश्टी करता.
अनागताः अतीताश्च यावन्तः सहिताः क्षणाः अतीत अनागतश्चैव यावन्तः परमाणवः ततोपि अनंतगुणिताः जीवानां राशयः पृथक् म्हणून सांगलं. जीव लिमिटेड म्हणून नाही, इथलेची तिथलेची म्हणून एक संख्य सांगू जायना. अनंतानंत जीवराशी असता. प्रति जीवराशींतू अनंतानंत जीवसची कितले सची कोणा ಗೊತ್ತು? केदन दुखून असची अनादिकाला दुखून असची कितले अनादिकाल मला केदन दुखून त्यावेळी सांगू जायना. अनंतानंत काल अनंतानंत क्षण म्हणून म्हणताची. आणि कितले काळ असता त्यावेळी गोतना अनंतानंत कालच चप्र म्हणताना केदन लोक शूर जालो केदन वरलो केदन सरलो या कोणाकय सांगू जायना. तशी या कालाचे अनंतता म्हणताची. तशी 14 लोक असची ब्रह्मांडांतो कितली जीवसत असल्यारी या वयल्याक करू जायना. अनंतानंत जीवराशी म्हणचे प्रति जीवराशींतू अनंतानंत जीवराशींतू ಈ ब्रह्म रुद्र इंद्र इत्यादी उत्तमोत्तम म्हळेल जीव असताची. देव असची दानव असची मानव असची अनंतानंत जीवराशींतू असताची. तशी 84 ಲಕ್ಷ ಯೋನಿಂತು ಏಕಕ್ ಯೋನಿಂತು ಲಕ್ಷೋಪಲಕ್ಷ ಕೋಟ್ಯಾದಿ ಕೋಟಿ जीवराशी असताची. एद्दोळतई त्या एक पण पुराय जाल्ले आनी देवा कसले काम ना म्हणून जालेलं असवे ना. केदना काही ना ते अपास सृष्टी जाता पुनर्सृष्टी जाता अपास देव पालन करता जल्ले म्हणटा लय करता. तशी पुराय तागेले एक निर्णय शिवाय अमके काळ अमकितले काळ ते जगती असता अमके काळान तो नाश जाता म्हणून सांगू ना. तशी कितले जीवसची म्हळ्यार एक परमाणू इतले जाग्यांतू अनंतानंत जीवकोटी असताची. त्यामुळे जीव सूक्ष्म जावन ज्याला शरीरात संबंध ज्याला कुठले स्थूल जावन असताची. तशी परमात्माले अचिंत्य अद्भुत शक्ती नाही संसान्नकडे नाही जीवराशी असताची. आता त्या कितले व्हडले ब्रह्मांड कितली योजना विस्तार कितली प्रजसची हे पळय कोणाकय सांगू जायना. तशी जीव अनंत परमात्मे तशीच अनंत म्हणून नाव घेतलेलं. तशी अन्य कसं म्हणारी आमगे मध्वाचार्यानं जीवनी देवाक बिंब प्रतिबिंब म्हणून सांगचे. ते बिंब प्रतिबिंब भाव म्हळ्या कसं न्ही ताजे अर्थ कसं न्ही. देव बिंब आमी तागेले प्रतिबिंब म्हणून म्हळेले सांगता जाल्यार ते कसं खातीर सांगताची. हे बिंब प्रतिबिंबाचे भाव कसले म्हणून म्हळेले मी पायती दिसांत पळयवे. आजी सांगील सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कैनवाचां मनसीन्द्रिय बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावान करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयेतत्. श्रीहरि कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.